ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केलाय। महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला पोलीस दलातील कमांडोंनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचं अपहरण केल्यावर त्याला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचं याची प्रात्यक्षिकं विद्यार्थी तसंच नागरिकांसमोर दाखवली। महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेला पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते आणि कलाकार उपस्थित होते। कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वान पथकाने प्रात्यक्षिकं दाखवलं। एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसं करावं, दहशतवादी मारले गेलेत की जिवंत आहेत हे तपासणं, तसंच बॉम्ब शोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। शाळेच्या बसचं अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं। यासोबतच आर्थिक गुन्ह्यांमधील बँकिंग फ्रॉड, जनरल चीटिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड आणि इतर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली। वाहतूक शाखेकडून रस्ते अपघातात सुरक्षा आणि इतर माहिती देण्यात आली। अनधिक मानवी प्रतिबंधक कक्ष ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांना जागरूक करण्यात आलं। बालकांचा संरक्षण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्य आणि नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसंच जनतेचं नुकसान याबाबत माहिती देण्यात आली।